भटकंती द बिगिनिंग स्टोरी भाग 9. आधीच्या भागात. खूप छान, पण ते तर खूप लांब वाटते. म्हणजे किती वेळ लागेल माहीत आहे का तुला? वेळ नाही माहीत. पटपट चाललात ना तर दुपारची उन्हं उतरली की पोहोचाल तुम्ही. नदी वगैरे नाही ना या वाटेत? हाय, पण त्या बाजूला आहे. इथून सरळ रान फक्त वाटेत. नाकासमोर चालत जा. बराबर जाल तिथं. म्या याच्या पुढं जाऊ शकत नाही ना. नाहीतर म्याच आलो असतो गावापर्यंत. आकाशला समजलं ते. प्रत्येकाची वेस असते, सीमा असते. त्याबाहेर सहसा जात नाहीत ते. सखा, खूप मदत झाली तुझी. खूप आभारी आहे तुमच्या सर्वांचा. जमलं तर येईन पुन्हा तुला भेटायला. आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. सगळ्यांनी सखाचा निरोप घेतला आणि निघाले त्या गावाकडे. आकाशने पुढचा रस्ता सखाला विचारून बनवला होता. परंतु अर्धाच रस्ता सखाला माहीत होता. फक्त त्याने सरळ जाण्यास सांगितले होते. रस्ता तसा सरळ नव्हताच. प्रचंड रान होतं. झाडाझुडपातून वाट काढत जावे लागत होते. त्या गावाच्या मंदिराचा कळस तेवढा दिसला होता आकाशला. त्यावरून आकाशने एक अंदाज लावला होता. आज जेवढं अंतर पार करता येईल तेवढं पार करायचं. संध्याकाळ होण्याच्या आधीच कुठेतरी थांबायचे. कारण सखा बोलला असला तरी आज त्या गावात संध्याकाळपर्यंत पोहोचणं शक्य वाटत नव्हतं. हे त्याने सगळ्यांना बोलून दाखवलं. सगळ्यांना ते पटलं. सगळ्यांनी पटापट पाय उचला. आज पोहोचू शकत नाही तिथे, पण जास्त अंतर पार करू आजच. म्हणजे उद्या दुपारी तरी पोहोचू. कळलं ना सर्वांना? आकाश चालताना सूचना देत होता. सर्व ग्रुपला घरी जायचे वेध लागले होते. त्यामुळे आकाश सांगेल ते ऐकत होते. सुप्री तर केव्हापासूनच त्याच्याकडे लक्ष देऊन चालत होती. आकाशच्या लक्षात आलं ते, कारण त्यानेही एक दोनदा चोरून बघितलं होतं तिच्याकडे. एक वेगळंच नातं फुलत होतं दोघांमध्ये. हे बाकी कोणाला कळलं नसलं तरी संजनाला ते कळत होतं. चालता चालता दुपार झाली. पटपट चालता येत नसतानाही खूप अंतर पार केलं होतं सगळ्यांनी. आता थोडा वेळ थांबून मग पुढचा प्रवास करावा असं आकाशने ठरवलं. एक चांगली जागा बघून सगळ्यांनी आपापलं सामान खाली ठेवून विश्रांती केली. आदिवासी पाड्यातून सोबत आणलेले पदार्थ, फळं खाऊ लागले. आकाशने थोडंच खाल्लं आणि त्यातल्या त्यात एका उंच ठिकाणी उभा राहून पुढची वाट कशी आहे ते बघू लागला. सुप्रीने त्याला जाताना बघितलं होतं. त्यामुळे तिने सुद्धा खाणं झटपट संपवलं आणि त्याच्या मागोमाग गेली. आकाश दूरवर नजर टाकून काही दिसते का ते बघत होता. सुप्री त्याच्या मागेच उभी होती. आकाशला थोड्या वेळाने तिची चाहूल लागली. एनी क्वेश्चन्स सुप्रिया मॅडम? तिच्याकडे न बघताच आकाशने विचारले. तुम्हाला काय मागे पण डोळे आहेत का? हो, आकाशचं उत्तर. हो का? एवढी वेडी वाटते का मी? असो, काय बघताय? पुढचा गाव किती लांब आहे ते? ओके, बघा म्हणत सुप्री तशीच उभी राहिली. आकाशने आणखी थोडा वेळ निरीक्षण केलं आणि सुप्रीकडे वळला. अरेच्चा, तू अजूनही इथेच का? आणखी काही प्रश्न आहेत वाटते. चेहऱ्यावरून तरी तसंच दिसते. सुप्रीला प्रश्न होताच, फक्त कसं विचारू याची वाट बघत होती. तुम्ही खरंच आकाश आहात का? ग्रेट फोटोग्राफर? हो, वाटत नाही का मीच आहे तो म्हणून? आकाश हाताची घडी घालून उभा राहिला. नाही, मीन्स तसं नाही. ज्याला अजून कोणी बघितलं नाही. एवढे छान फोटो काढतो तरी ज्याचा एकही फोटो नाही असा आकाश माझ्यासमोर उभा आहे यावर विश्वास बसत नाही. सुप्री अडखळत बोलली.
आकाशच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य आलं. मीच आहे तो. माझं कार्ड तर दिलं ना तुम्हाला? सुप्रीने कार्ड जपून ठेवलं होतं. तसं नाही तर तुम्ही कोणाला भेटत नाही आणि मला डायरेक्ट कार्ड वगैरे दिलंत म्हणून विश्वास बसत नाही. त्याचं काय आहे? तुम्ही मला तुमच्या मनातलं सांगितलं. काहीतरी सिक्रेट शेअर केलंत जे तुमच्या बेस्ट फ्रेंडला माहितीही नाही. आणि मी बोललो होतो माझं नाव सांगेन कधीतरी, म्हणून मी एवढं तरी करू शकतो ना तुमच्यासाठी. चला निघूया. सुप्री आणि आकाश त्यांच्या विश्रांतीच्या ठिकाणी एकत्र निघाले. एक सांगू का? सुप्री त्याला थांबवत म्हणाले. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. तुम्ही काढलेले फोटोज तर किती छान असतात. मला तुमची सही भेटेल का प्लीज? शहरात पोहोचलो की नक्की. दोघे गप्पा मारत सगळ्या ग्रुपजवळ आले. अर्धा पाऊण तास विश्रांती घेऊन त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली. आता थोडी मोकळी जमीन दिसत होती. जंगल संपल्याची खूण होती ती. समोर काही पडकी बांधकामं होती. पडकी घरं, झोपड्या, असंच काहीसं. पहिली इथे वस्ती असावी असा आकाशने अंदाज लावला. खूप वर्षापूर्वीच इथल्या लोकांनी ही जागा सोडली होती. ते भग्नावशेष बघत सर्व पुढे जात होते. पुढे काही मोकळी शेतही दिसली. इतकी वर्ष कोणीच लक्ष दिलं नव्हतं त्यावर. रानटी गवत तेवढी पसरली होती आता त्या शेतांवर. तसल्याच एका शेतातून ते चालत होते. ते गाव अजूनही बऱ्यापैकी दूर होते. संध्याकाळसुद्धा होत आलेली. आता आपण चालणे सुरूच ठेवले तर रात्र झाल्यावर त्या गावात पोहोचू असा अंदाज आकाशला आला. रात्रीचे चालणे तेही अशा ठिकाणी तरी ठीक नसते हे आकाश जाणून होता. म्हणून त्या ठिकाणीच कुठेतरी जवळपास मुक्काम करायचं ठरलं. आकाश जागा बघू लागला तर थोड्याच अंतरावर एक मंदिर दिसलं. आकाश सगळ्यांना घेऊन त्या मंदिरात आला. ते मंदिरसुद्धा खूप जुनं असावं. संपूर्ण दगडाचे बांधकाम, भक्कम असं बऱ्यापैकी मोठं मंदिर. फक्त त्यात मूर्ती काय ती दिसत नव्हती. यातला देव कुठे आहे? एका मुलाने प्रश्न केला. ते गाव बघितलं ना मगाशी, त्यांचंच असेल हे मंदिर. जाताना त्यांनी त्यांचा देवसुद्धा नेला असेल सोबत बहुधा, आकाश म्हणाला. मग इकडेच तंबू लावायचे का? संजनाने विचारलं. तंबूची काय गरज? तसं बघितलं तर इथे सगळ्यांना जागा होईल झोपायला. इथेच थांबू आजही रात्र. उद्या सकाळी निघूया म्हणजे त्या गावात लवकर पोहोचू. सगळ्यांना पटलं ते. सामान ठेवलं सगळ्यांनी आणि ती जागा साफ करू लागले. आकाशला ते बघून बरं वाटलं. एवढ्या दिवसात सगळ्यांना असं स्वतःहून काम करायची सवयच लागली होती. आकाशसुद्धा मदत करू लागला. पुढच्या अर्ध्या तासात मंदिराचे सभागृह साफ करून झालं. आकाश मंदिराचे निरीक्षण करू लागला. मंदिराच्या गाभाऱ्यातून एक जिना मंदिराच्या छताकडे जात होता. आकाश त्या जिन्याने वर गेला. 5च मिनिटे थांबला असेल तो. खाली आला आणि सगळ्यांना वर येण्यास सांगितले. एक एक करून सगळे वर आले आणि समोर दिसणारे दृश्य बघून हरकून गेले. देऊळ उंच असल्याने आजूबाजूचे बऱ्यापैकी दूरवरचे दिसत होते. 1-2 शेतं सोडून एक नदी वाहत होती. आधी दिसलेल्या पूर आलेल्या नदीपेक्षा ही नदी खूप शांतपणे वाहत होती. संध्याकाळ होत असल्याने जवळच्या झाडावर परतून येणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर मोहून गेला होता. पावसाळा असल्याने सर्वच शेतं हिरवाईने फुलून गेली होती. संध्याकाळची शांत हवा वाहत होती. शिवाय तिथून पुढच्या गावातलं मंदिरही दिसत होतं. उद्या बहुधा सकाळीच पोहोचू आपण तिथे आणि गाडी भेटलीच तर. आकाश बोलता बोलता थांबला. कारण सुप्री त्याच्याकडे बघत होती. कधीपासून हे त्याच्या लक्षात आलं. उद्या या सगळ्यांबरोबर तीही निघून जाईल या अशा विचित्र भावनेने
त्याला पुढे बोलताच आलं नाही. बाकी कोणाचं त्यावर एवढं लक्ष नसलं तरी सुप्रीला कळलं ते. बसा रे सगळ्यांनी खाली. ज्यांना खाली जायचे असेल त्यांनी खाली जा असं म्हणत सुप्री तिथेच बसून राहिली. आणखी दोघी तिघे ते दृश्य बघत बसले. बाकी सगळे खाली जाऊन शेकोटीची तयारी करू लागले. आकाशसुद्धा तिथेच बसून फोटो काढत होता. काळोख झाला तसे सगळेच खाली आले. शेकोटीभोवती गप्पा सुरू झाल्या. आकाश त्यात नव्हता. सुप्री त्यालाच बघत होती. कुठे गेला तो? गेली असती शोधायला, परंतु सगळे तिथेच बसलेले होते म्हणून जाऊ शकले नाही. आकाश होता कुठे मग? आकाश त्या मंदिराच्या काळोख्या गाभाऱ्यात एकचित्त बसून होता. खूप वेळ तिथेच बसून विचार चालू होता. सुप्रीला त्याची काळजी वाटू लागली. कुठे गेला असेल? बाकीच्या गप्पांमध्ये तिला इंटरेस्ट नव्हता. संजनाला तिची चुळबुळ कळली. काय झालंय नक्की तुला? अरे तो मिस्टर ए, तो दिसत नाही ना म्हणून. संजना आजूबाजूला बघू लागली. हो ग, कोणाच्या लक्षातच आलं नाही ते. संजना बोलली तसे सगळे उठले आणि आकाशला शोधू लागले. बाहेरच्या शांततेत यांचा गडबड गोंधळ ऐकू येत होता. आकाशची तंद्री त्या आवाजाने भंग झाली आणि नक्की बाहेर काय चालू आहे हे बघण्यासाठी त्या रिकाम्या गाभाऱ्यातून बाहेर आला. त्याला बघून सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कुठे जाता हो मध्येच? इकडे काळजी वाटते ना, सुप्री रागात म्हणाले. का? का म्हणजे? अजून शहरात पोचलो नाही आम्ही. असं मध्येच सोडून जाऊ शकत नाही तुम्ही आम्हाला, समजलं? आकाश त्यावर काही बोलला नाही. चला जेवणाची तयारी करू. सखाने दिलेल्यापैकी अजून बाकी आहे खाणं, तेच खाऊ. उद्या त्या गावात गेलं की मिळेल काही. एवढं बोलून आकाश शांतपणे शेकोटीजवळ जाऊन बसला. सगळ्यांना भूक लागली होती. शिवाय फळं खाण्याची सवय झाली होती एव्हाना. होतं तेच खाल्लं. खाऊन झाल्यावर जे खूप दमले होते ते लगेचच झोपी गेले. आकाश पुन्हा मंदिराच्या कळसाजवळ जाऊन बसला. काय झालंय आपल्याला? पहिले तर कधी असले विचार मनात आले नव्हते. यांना तर त्यांच्या घरी पोहोचवायचे एवढंच ठरलं होतं. मग आता का वाईट वाटते मला? आकाश बराच वेळ विचार करत होता. रात्री उशिराने त्याच जागी झोप लागली त्याला. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने त्याला जाग आले. आपण इथेच झोपलो याचे आश्चर्य वाटलं त्याला. पण सकाळ झाली, आता लगेचच निघावं लागेल म्हणून डोळे चोळत चोळत खाली आला. बाकीचे मस्तपैकी झोपले होते. चला उठा सगळ्यांनी, निघायचे आहे आपल्याला, आकाश मोठ्या आवाजात ओरडला. सगळे खडबडून जागे झाले. पटापट तयारी केली आणि निघण्यास तयार झाले. आकाशने सगळ्यांना एकदा बघितलं, किती जण आहेत ते मोजलं आणि पुढच्या प्रवासाला निघाले तेव्हा सकाळचे 7:30 वाजले होते. सूर्य जणू नुकताच वर येत होता. त्यामुळे पूर्वेकडचे आभाळ सोनेरी रंगाने नटून गेलं होतं. पावसाची काहीच चिन्ह नव्हती. म्हणूनच की पक्ष्यांची सकाळ लवकर होऊन ते आपापल्या कामाला निघून गेले होते. त्यांच्या जाण्याने झाडं चिडीचूप झाली होती. जमिनीवर सगळीकडे हिरवी रानटी गवतं पसरली होती. त्यावर किड्यांची मैफिल जमली होती. मध्येच एक पायवाट, त्यावर सारखं सारखं चालून तयार झाली होती. इथून लोकांची सारखी ये-जा होत असते याचे प्रतीक होतं ते. सकाळचं धुकं आता त्या गवतांच्या पानावर विसवलं होतं थेंबांच्या रूपाने. त्यावर सूर्याची किरणे पडून थोडा वेळ का होईना गवताला सोन्याची किंमत आली होती. चालता चालता आकाशची नजर डाव्या बाजूला गेली. नदी होती ना तिथे, शांत वाहत जाणारी नदी. त्यात एक लहानशी नाव, बोट तरंगत होती. त्यात बसलेल्या नावाड्याने सुंदर अशी बासरीवर तान दिली होती.
त्या शांत प्रसन्न वातावरणात आकाशला ती बासरीची धून इतक्या लांबून ऐकू आली होती. त्यानेच आकाशचे लक्ष वेधलं होतं. धड ऊनही नव्हतं की ढगांची सावलीही नाही. फक्त छान अशी थंड हवा वाहत होती. प्रसन्न सकाळ अगदी. असंच पाऊण तास चालल्यानंतर गावाची वीस नजरेस पडली. आकाशने सगळ्या ग्रुपला त्याची जाणीव करून दिली. आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर. गावात प्रवेश केला त्यांनी तर गावात लगबग सुरू झालेली होती. इतक्या लवकर काय आहे नक्की? सगळ्यांना विचार पडला. गावकऱ्यांनी या ग्रुपला बघितलं. त्यांना नवल वाटलं. पण जास्त वेळ कोणी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण काहीतरी चालू होतं ना गावात. कोणाला विचारावं काय चाललंय? गाडी कुठे मिळेल? आकाश आजूबाजूला बघू लागला. वाटेत एका लहान मुलाला थांबवलं त्याने. काय चालू आहे? गडबड कसली? आज सोहळा आहे ना, असं म्हणत तो पळत पळत पुढे निघून गेला. सोहळा कसला? काही कळायला मार्ग नाही. आकाश सगळ्यांना घेऊन आणखी पुढे आला. एका ठिकाणी खूप लोकांचा घोळका दिसला. तिथेच काही माहिती मिळेल असा विचार करून आकाश एकटाच पुढे गेला. काका, मला सांगता का काय चाललंय इथे? व्हय र पोरा, कंच्या गावचा तू? मी शहरातून आलो आहे. ते बाकीचे लोक आहेत ना, आकाशने त्या ग्रुपकडे बोट दाखवत म्हटलं. त्यांना पुन्हा माघारी शहरात जायचे आहे. मागच्या गावच्या लोकांनी सांगितलं इकडून गाडी मिळेल. त्या काकांनी या सगळ्यांकडे बघितलं. गाडी कधी येणार ते ठाऊक नाही. पाटलांना विचार. त्या काकांनी बाजूलाच असलेल्या घराकडे बोट दाखवत म्हटलं. आकाश त्या सर्वांना घेऊन त्या घराकडे निघाला. ते घरसुद्धा बऱ्यापैकी सजवलं असल्याने नक्कीच काहीतरी मोठा सोहळा असावा असा अंदाज सगळ्यांना आला. आकाशने दार ठोठावलं. एका माणसाने दार उघडलं. डोक्यावर फेटा बघून हेच पाटील असावेत असं आकाशला वाटलं. नमस्कार, आम्ही सगळे शहरातून निघालो आहोत. इथे गाडी मिळते असं ऐकून आम्ही आलो आहोत. त्या काकांनी सांगितलं की तुम्हाला माहीत आहे गाडीची वेळ. त्या माणसाने सगळ्यांना बघितलं. सांगतो, तुम्ही सर्वांनी आत या आधी. तसे सगळे आत गेले. घर नव्हतं ते, वाडा होता, मोठा वाडा. सगळेच त्या वाड्याच्या हॉलमध्ये बसले. त्या माणसाने या सर्व ग्रुपला चहा दिला, पाणी दिलं, खायला नाश्ताही दिला. सगळं झाल्यावर तो माणूस पुन्हा समोर आला. नमस्कार, मी या गावचा सरपंच. पाटीलच म्हणतात सगळे गावात. आकाशला ते आधीच समजलं होतं. तोही उठून उभा राहिला. नमस्कार, चहा नाश्त्यासाठी खूप आभारी आहे. आम्ही सर्व शहराकडे निघालो आहे. वाट चुकलो, खूप भटकलो आणि आता शेवटी या गावात आलो. बरं झालं मग इथे आलात ते. इथून गाडी जाते शहराकडे. ते ऐकून सगळेच आनंदी झाले. पण आता ती गाडी गेली म्हणजे? आकाशने विचारलं. सकाळी 7:30ची गाडी असते. आकाशने लगेच घड्याळात पाहिलं. 8:30 झालेले. मग दुसरी गाडी? ती नसते का? दिवसातून एकदाच गाडी असते ती. सकाळी 7:30ची. एकच गाडी अशासाठी की कोणीच जात नाही त्या गाडीतून. शिवाय ती गाडी मागच्या 2-3 गावातून इथे येते. 5-10 मिनिटं थांबते मग निघते. एवढा वेळ खूप झाला ना. आता काय करायचे? आकाशला प्रश्न पडला. पाटलांना कळलं ते. मी काय बोलतो? पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.